हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या AGS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज माननीय आयुक्त शिक्षण पुणे येथून एक पत्र आलेलं आहे. त्यामध्ये माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी बिंदू नामावली संदर्भामध्ये आज पत्र निर्गमित केलेलं आहे. हा पत्र दिवाळीच्या अगोदरचंच आहे मित्रांनो, पण ते आज पब्लिश केलेले आहेत. कळलं का तुम्हाला? म्हणजे कसं, दिवाळीच्या सुट्ट्या त्यांनी चांगलं एन्जॉय करण्यासाठी दिलेलं आहे. 17 तारखेचं हे पत्र आहे. किती तारखेचं आहे? 17 तारखेचं. ठीक आहे, 17 ऑक्टोबरचं पत्र आहे. त्यामुळं ह्या पत्रामध्ये त्यांनी काय केले, सर्व महानगरपालिकेला, झडपी सर्व आणि खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी एक पत्र बनवलेलं आहे. त्या पत्रामध्ये बिंदू नामावली तपासून घेण्यासंदर्भामध्ये हे पत्र आहे मित्रांनो. तर ह्या पत्रामध्ये काय मेन्शन केलेलं आहे, नवीन शिक्षक भरती जी होणार आहे ती कोणत्या संच-मान्यतेनुसार होणार आहे, विविध प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला जेणेकरून नवीन माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि विविध शैक्षणिक जे आहेत पत्र त्याची पण मी तुम्हाला शिक्षक भरती संदर्भामध्ये तुम्हाला माहिती भेटेल मित्रांनो. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट पत्राला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, पत्र आलेलं आहे 17 तारखेला. ठीक आहे, पवित्र पोर्टल शिक्षक भरती बिंदू नामावली संदर्भामध्ये हा पत्र आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, संदर्भ त्यांनी दिलेले आहेत. कधीचं पत्र आहे? 23/1 पत्र आलेलं आहे. 19/11/23 पत्र आणि दुसरं आहे 16/1/25 पत्र. हे पत्रानुसार ते पदभरतीच्या संदर्भामध्ये क्लिअर केलेलं आहे मित्रांनो. यामध्ये पहा, आता राज्यात शिक्षक भरतीसाठी मे आणि जून 2025 परीक्षा झालेली आहे. शेवटची परीक्षा 5 जूनपर्यंत चालली, 2 टप्प्यामध्ये झाली मित्रांनो. ठीक आहे, 27 ते 30 आणि 2 ते 5. ठीक आहे, त्यापैकी शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचे निकाल 18 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेतील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय किंवा निवडीचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांची मुलाखतीशिवाय या प्रकारात तर शैक्षणिक संस्था मुलाखतीसह निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील. म्हणजे कसं आहे, 2 पद्धतीने भरती होईल मित्रांनो. एक काय आहे, विना मुलाखत. दुसरं काय आहे, मुलाखत. म्हणजे हे विना मुलाखत आहे ना, झडपीच्या पण होऊ शकतात, महानगरपालिका आणि नगर परिषद, तसेच विविध शैक्षणिक खाजगी संस्था पण विना मुलाखत, जिथे ज्या मोठ्या संस्था असतात, जराई शिक्षण संस्था असेल, स्वामी शिक्षण संस्था असेल, अशा विविध संस्था आहेत, ते विना मुलाखत भरती करत असतात मित्रांनो. आणि मुलाखत म्हणजे 1:10चा रेशो आहे भरतीमध्ये. अशा ह्या जागांसाठी ही भरती होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, 2 पद्धतीने ही भरती होणार आहे. ठीक आहे, 1 आणि 2. तर मुलाखतीची निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील या व्यवस्थापनाकरता. ठीक आहे, या प्रक्रिया असा पर्याय निवडतील या व्यवस्थापनाकरिता मुलाखती सेवा. इथे चुकलं त्यांनी चुकवलं पत्रामध्ये. ठीक आहे, त्यांनी चुकवला, त्याचा प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. मुलाखतीची निवड प्रक्रिया अशा पद्धतीने 2 निवड प्रकारात पदभरतीची गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणजे 2 पद्धतीने करणार आहे. ठीक आहे, 2 पद्धतीने निवड तुम्हाला आता सांगितलं, एक विना मुलाखत आणि एक मुलाखत. आता दुसऱ्या पायऱ्यामध्ये काय पहा, शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी. शिक्षक अभिज्ञता चाचणी 25 नुसार सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करावयाचे. म्हणजे येणारी भरती ही 2024 आणि 25च्या संच मान्यतेनुसारच होणार आहे. ठीक आहे, आरक्षण निहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे. यापूर्वी संदर्भाधीन पत्रान्वये मागील पदभरतीच्या वेळी बिंदू नामावली तपासणी करण्यावर सविस्तर सूचना देण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, मागील पदवीचा टप्पा 2मध्ये 2024-25च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कारवाई करण्यास निर्देशित आलेले होते. म्हणजे जे 2022ची मित्रांनो जे भरती झालेली आहे, त्यात पहिला टप्पा जो आहे तो 2022 आणि 23च्या संच मान्यतेनुसार झाला. पण 2022च्या शिक्षक भरतीतील दुसरा जो टप्पा आहे, सेकंड टप्पा, तो 2024 आणि 25च्या संच मान्यतेनुसार झाला मित्रांनो. त्यामुळे हे फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. आणि मागील हे झालेलं आहे. त्यामुळे मागील सूचनाप्रमाणे शासन निर्णय 27/2/2024 नंतर बिंदू नामावली तपासली असेल तर पुन्हा बिंदू नामावली तपासण्याची आवश्यकता राहणार नाही मित्रांनो.
27 फेब्रुवारी 2024 नंतर जर बिंदू नामावली तपासली असेल तर पुन्हा बिंदू नामावली तपासण्याची आवश्यकता नाही. तथापि व्यवस्थापन आणि शासन निर्णय दिनांक 27/2/2024 नंतर बिंदू नामावली तपासली नसेल तर ती तपासून शिक्षक पदभरतीसाठी तयार राहणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, हे जे 27/2/2024चा जो शासन निर्णय आहे हे SC-BC आरक्षणासंदर्भात आहे मित्रांनो. मराठा आरक्षण जे मराठा समाजातील मुलांना जे आरक्षण भेटले नाही त्या संदर्भात हे आरक्षणाची कार्यवाही झालेली आहे मित्रांनो. त्यामुळं हे त्याचे नियम आहेत आणि ठीक आहे. आता बिंदू नामावली तपासण्यासाठी तपासून शिक्षक भरती राहणे आवश्यक आहे. तसंच आदिवासी बहुल संबंधित 8 जिल्ह्यातील पेसा क्षेत्र आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, पेसा क्षेत्र म्हणतो, ठीक आहे. याच्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली ह्या संबंधित जिल्ह्यामध्ये सेकंड फेजमध्ये जागा आलेल्या नाहीत. तर सुधारित आरक्षण जे आहे SC-BC आरक्षण व बिंदू नामावली विहित करण्याबाबत शासन निर्णय 29/7/2025 रोजी निर्गमित झालेला आहे. या सर्व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावली तपासून घ्यावी. म्हणजे 29 सप्टेंबरला काय झालं, 29 सप्टेंबर 2025ला या संदर्भामध्ये एक GR आलेला आहे मित्रांनो. मी ते GR पण तुम्हाला मी मागं टेलिग्राम ग्रुपवर टाकलेला आहे. टेलिग्राम मागच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते पाहून घ्या तुम्ही. हे तपासून घ्यावं. म्हणजे ह्याच्यामध्ये SC-BC हा प्रवर्ग ॲड करून संसमान्यता करून घ्यावी असं त्याच्यात सांगितलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. आता पहा, बिंदू नामावलीबाबत तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारीची शहानिशा करूनच पदभरतीची कार्यवाही करावी. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार अन्याय होऊ नये यासाठी सामान्य प्रशासन विभागाची बिंदू नामावली प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदू नामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी असं सांगितलेलं आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि मागासवर्गीय कक्ष ज्या दोघांच्या कोलॅबरेशनने संसमान्यता होत असते. सामान्य प्रशासन विभाग सर्व प्रशासन जे असतात त्याच्यावर नियंत्रण त्याचं असते सामान्य प्रशासन विभागाचं भरती संदर्भामध्ये, ठीक आहे. त्याचबरोबर MPSCच्या पण पदभरती सामान्य प्रशासनची कार्यवाही झाली असेल तरच ती म्हणजे सामान्य प्रशासन त्याला गॅड म्हणतो आपण, ठीक आहे. तर त्या डिपार्टमेंटकडनंच सर्व पदभरती MPSCची असेल किंवा इतर पदभरती असेल त्या होत असतात, ठीक आहे. अशी कारवाई करत असताना कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा पर्व योग्य असल्याची खात्री जबाबदार अधिकाऱ्यांनी करावी. कामाचा नसलेले कर्मचारी अन्य विभागात करत असतील तर अशा कर्मचाऱ्यांना सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी या कमी घेण्यात याव्या. तसेच अनुभवी सेवानिवृत्त कर्मचारी यांची देखील आवश्यक ते सहायता घ्यावी. म्हणजे रिटायर्ड लोकांची समजा उदाहरणामध्ये मागासवर्गीय कक्षामध्ये नायब तहसीलदार डेप्युटेशनवर पाठवत असतात. ते जर रिटायर्ड झालेले असतील, त्यांना जर अनुभव असेल जुना संसमान्यतेचा, तर त्यांना तुम्ही परत टेम्पररी तुम्ही भरू शकता असा एक निर्णय आहे, असं एक त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. स्पष्ट सांगितलेलं आहे. शासन निर्णय 5/11/2019 मधील त्यातूनच खाजगी शाळांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची प्रथम तपासणी अधिकारवेळी संस्थाच्या बिंदू नामावली तपासणी करून देण्यात यावी. म्हणजे ह्याच्यामध्ये मध्यम दुवा कोण आहे, शिक्षणाधिकारी आहेत, ठीक आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आहेत. प्रथम दुवा आहेत संस्थाचालक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, प्राथमिक आणि नंतर मागासवर्गीय कक्ष, ठीक आहे. अशा पद्धतीने होत असते मित्रांनो, ठीक आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक प्राथमिक माध्यमिक यांच्या कार्यालय स्तरावर बिंदू नामावली तपासणी व पवित्र पटोले कार्यवाहीसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनानुसार स्थापन केलेल्या विशेष कक्षाकडून कार्यवाही करण्यात यावा. उपसंचालक आहेत ना, उपसंचालकांचा पण याच्यामध्ये रोल आहे, ठीक आहे. शिक्षणाधिकारी म्हणजे जिथं शिक्षणाधिकारी नाही तिथं उपसंचालक काम करेल. कार्यालय स्तरावर हे सूचना स्थापन केलेल्या विशेष कक्षाकडून कार्यवाही करण्यात यावं. म्हणजे त्यांच्याकडनं पण कारवाई आपण करतील मित्रांनो, त्या करून घ्यावी असं त्यांनी सांगितले. सदर कक्षामध्ये अनुभवी कर्मचारी तसेच राजपत्रित अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा. राजपत्रित म्हणजे तहसीलदार, नायब तहसीलदार हे गॅझेटेड अधिकारी असतात मित्रांनो, त्यांना घ्यायचे, ठीक आहे. तिथं उपायुक्त हे पद दिलेले असते, डेप्युटेशनवर त्यांना बोलवले असते, ते राजपत्रित अधिकारी असतात, क्लास 1 असतात, ठीक आहे. पवित्र पटोले रिक्त पदांच्या जाहिराती येण्याची सुविधा दिल्यानंतर बिंदू नामावली न तपासण्याची करणे नाही कारणे न तपासण्याची करणे संयुक्तिक होणार नाही, कारणे आहे ते, ठीक. इथं पण त्यांनी मिस्टेक केला, कारणे संयुक्तिक होणार नाही. यासाठी पदरिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापनाने गट विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तसेच बिंदू नामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रवर्गाची किती रिक्त पदे आहेत इत्यादीबाबत माहितीची पूर्वतयारी करून घ्यावी. यामुळे जाहिरातीसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही. म्हणजे कसं आहे मित्रांनो, अगोदर जर रोस्टर तपासणी करून घेतलं तर जाहिरातीला प्रत्येक वेळेस काय म्हणतो त्याला
डेट वाढून द्यायची गरज भासणार नाही. परत मुदतवाढ असं प्रत्येक वेळेस होणार नाही. सेकंड फेजमध्ये जवळपास 4 ते 5 वेळेस मुदतवाढ भेटलेली आहे मित्रांनो. त्यामुळे ते परत देण्याची गरज भासू नये म्हणून माननीय सचिन प्रताप सिंग जे आपले आयुक्त साहेब आहेत, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातले खूप डॅशिंग पर्सनॅलिटी, खूप चांगले अधिकारी आहेत, यांनी हे अगोदरच पत्र काढलेलं आहे मित्रांनो, जेणेकरून लवकरात लवकर जर बिंदू नामावली तपासून घेतली, त्यालाच आपण रोस्टर क्लिअर करून घेतलं तर जागा येतील, अन्यथा जागा येणार नाहीत. सेकंड फेजमध्ये हेच झालेलं आहे, ज्यामुळे जागा आलेल्या नव्हत्या. पहा आता समोर काय, आपल्या अधीनस्थ शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदाची पदभरती वेळोवेळी पूर्ण होण्यासाठी वरीलप्रमाणे कारवाई पूर्ण करण्याची कृपया दक्षता घ्यावी. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे कोणी आहे? मान्य शिक्षण आयुक्त सचिन प्रताप सिंग साहेब आहेत. माहिती प्रतिलिपी कोणाला प्रधान सचिव आहेत, ज्या ते आता रणजित सिंग देवले साहेब आहेत, प्रधान सचिव ग्रामविकास, त्यांना पण पाठवलं. ग्रामविकास म्हणजे जिल्हा परिषद संदर्भामध्ये. ठीक आहे, आणि बाकीचे जे पुढील कार्यासाठी सहाय्यक आयुक्त आहेत, विभागीय उपसंचालक आहेत, शिक्षणाधिकारी सर्व जिल्हा परिषदांना पाठवलेत. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई फक्त एकच महानगरपालिकेसाठी आहे. ठीक आहे, प्रशासन अधिकारी संबंधित मनपा नपाला प्रशासन अधिकारी असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने हे पत्र निगरामित केलं आहे. दिवाळीच्या अगोदरचं पत्र असताना सुद्धा ते आज पब्लिश केलेले आहेत मित्रांनो. आणि ह्याच्यानुसार तुम्हाला एक सारांश सांगायचं म्हणजे येणारी जी भरती आहे मित्रांनो, येणारी जी भरती आहे शिक्षक भरती 2024-25च्या संसमानितेनुसार जी होणारच आहे मित्रांनो. न्यायालयीन प्रक्रियेनुसार वेळोवेळी बदल होईलच, परंतु सध्या घडीला ही प्रक्रिया ही 24-25च्या संसमान्यतेनुसार होणार आहे, जुन्या संसमान्यतेनुसार होणार नाही. त्यामुळे तुम्ही खबरदारी घ्या. आणि जे कोणी सांगत आहे की जुन्या संसमान्यतेनुसार भरती होत आहे ते कुठेतरी चुकते असं मला वाटते. आज त्यांनी ऑफिशियली लेटर दिलेल्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या मित्रांनो. आणि हे जे वाचून दाखवणं मला महत्त्वाचं वाटलं, म्हणजे हे पत्र वाचून दाखवणं महत्त्वाचं वाटलं म्हणून दाखवलं. आणि हे नवीन टेट, आता जे आपण टेट 3 म्हणतो, ठीक आहे, टेट 3, ठीक आहे, हे जे मे जूनमध्ये झालेली आहे हीच आपली 24-25 संसमान्यतेनुसार होणार. आणि प्लस पॉईंट म्हणजे काय, जागा येतील जास्त. पेशा क्षेत्रातील 8 जिल्हे ह्याच्यात ॲड झालेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे ह्या जागा येतीलच असं मला वाटते. आणि आयुक्त साहेब जे आहेत खूप डॅशिंग आहेत, त्यामुळे हे भरती प्रक्रिया एकदम सरळ आणि सोपी, कमी वेळेत व्हावी यासाठी सर्वच म्हणजे खूप अगोदर हे पत्र निर्गमित केलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये त्याचा फायदा होईल मित्रांनो. जो कोणी नवीन असेल, ज्याची म्हणजे पत्राची माहिती कळली नसेल, त्यांना ते व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्यमी माहिती देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. धन्यवाद.